झी 24 तास एक पाऊल पुढे। पुढचं पाऊल या मालिकेमध्ये नेहमीच रंजक घटना पाहायला मिळतात। सध्या या मालिकेमध्ये अशाच काही घडामोडी घडतात। पाहूयात त्याचाच हा रिपोर्ट। आधीच मला त्रास होतोय। पुन्हा एकदा सरदेशमुखांच्या घरात वादळ निर्माण करण्याचं काम कांचनमाला, रुपाली आणि चिंतामणीनं केलंय। अक्का साहेबांची स्मृती केल्याचा फायदा उचलण्याचं काम या तिघींनी केलंय। मात्र हे सगळं नाटक असल्याचं प्रेक्षक आणि सरदेशमुखांच्या घरातल्यांना सुद्धा माहिती आहे। त्यामुळे आता अक्का साहेब आपल्या कुटुंबाच्या मदतीनं पुन्हा एकदा या तिघांचा डाव उधळण्यासाठी सज्ज झाले आहेत। अक्का साहेबांच्या आयुष्यात अक्का शिक्षा देणार आहे। फक्त यावेळेला कसं आहे की नेहमी अक्का लहान मुलांना शिक्षा करावी तशी करायची, की फटके दिले, थोडंसं शासन केलं, पण ह्या तिघांवर काहीच फरक होत नाहीये। त्यामुळे यावेळेला अक्का साहेबांनी ठरवलंय की साम दाम दंड भेद सगळा खेळ जो असेल तो बुद्धीचा असेल, चातुर्याचा असेल। म्हणजे कुठेही व्हायलन्स, आक्रमकता न येता फक्त बुद्धीने आणि परिवाराच्या साथीने तीन शत्रूंना आपण कसं नेस्तनाबूत करू शकतो, ती ब्युटी असेल या ट्रॅकची। त्यामुळे माझी स्मृती गेलेली नाही आहे हे प्रेक्षकांना आणि माझ्या परिवाराला माहिती आहे, पण त्या त्रिकुटाला माहीत नसल्यामुळे त्याचा जो काही फायदा आम्ही उचलणार आहोत आणि जे काही मजेदार घटना घडणार आहेत त्यांना शासन तर मिळणारच आहे, पण ते शासन त्यांना देताना अक्कासाहेबांची बुद्धी, परिवाराची साथ आणि प्रेक्षकांना येणारी मज्जा, त्यामुळे एक वेगळाच अनुभव असणार आहे। तर अक्का साहेबांच्या या नाट्यापासून अनभिज्ञ असलेली रुपाली मात्र अक्का साहेबांच्या या परिस्थितीचा फायदा उचलायचा ठरवते। मस्त आयडिया आहे, एकदम सोपं आहे। चमत्कारच झालाय। अचानक वाघीण काळ्या फोडायला विसरलीये। आता कळलं अजिबात म्हणत नाहीये, तर आम्ही ह्या संधीचा फायदा घेणारच नक्कीच। तर सध्या अक्का साहेबांसाठी रुपाली, कांचनमाला आणि चिंतामामा ही जवळची माणसं आहेत, आणि ही सगळी जी माणसं आहेत दुसरी घरातली ही त्यांच्या विरुद्ध आहेत असं आम्ही त्यांच्या मनात भरून ठेवलंय। तर आणि मज्जा म्हणजे अक्कासाहेबांना घाबरून आम्ही आजपर्यंत कारस्थानं केली आहेत, हिला त्रास दिलाय आणि अक्कासाहेबांनी नेहमी आम्हाला पकडलंय। पण आता असं झालंय की अक्कासाहेब आमच्यासोबत मिळून कारस्थानं करतायत, तर मजा येते। मला तर अशी कारस्थानं करताना काय काय करावं। तर कल्याणीनं मात्र पुन्हा एकदा रुपालीचं हे षडयंत्र परतवून लावायचं ठरवलंय। असंच असतं कल्याणी, चिंतामामा आणि कांचनमाला मामी आणि रुपाली यांना दाखवून देईल बरोबर की तिच्या सासूबाई तिच्या बाजूने आहेत की यांच्या बाजूने आहेत। त्यांना सध्या काही आठवत नाहीये, नको आठवू दे। त्यामुळे कसं आहे ना, शेवटी ओळखत नाहीयेत, नसो त्यांनी नाही मला ओळखलं तरी चालणार आहे, पण शेवटी सत्य आमच्या बाजूने आहे। सो सासूबाई कोणाच्या बाजूने आहे ते तुम्हाला कळेलच। आणि एक सांगीन फक्त रुपालीला आणि मामीला की सरदेशमुखांच्या आड जो जायचा प्रयत्न करेल, त्यांच्या अगेन्स्ट जो जाईल तो नक्कीच सासूबाईंसमोर टिकू शकणार नाही, आणि हे तुम्हाला कळेलच, काही दिवसांनी कळेलच। कळलं। पण अक्कासाहेब, तुम्ही हे जे काही बोलताय ते रुपालीच्या लक्षात यायला हवं। तिच्यासाठीच तर करतोय आपण हे नाटक। रोहित, त्या कांचनमालाबाई, चिंतामणी, ती दोघं नाही सुधारली तरी चालेल मला, पण रुपाली ती या घरची सून आहे, तिच्यात सुधारणा व्हायलाच हवी, तिचे डोळे उघडायलाच हवे। तेव्हा आता सरदेशमुखांच्या घरात काय नाट्यमय घडामोडी पाहायला मिळतायत याचीच वाट पाहूयात। झी 24 ताससाठी शिल्पा आपटे, मुंबई। झी 24 तास एक पाऊल पुढे।